नमस्कार मित्रांनो, आज आपली रेसिपी आहे हिरवे वाटाणे आहेत. त्याची आपण हिरवी पालक वगैरे घालून भाजी बनवणार आहोत. इथं मोठी एक वाटी चणे आहेत हिरवे, आणि इकडं मी पालक थोडा गरम पाण्यात टाकून घेतला. आता काढून घेऊया पालक आपण छान गरम पाण्यातून उकळवून काढून थंड व्हायला ठेवला इकडे ताटामध्ये. इथे घेतला आहे मोठ्या आकाराचा एक कांदा, 5 ते 6 लसणाच्या पाकळ्या, 3 ते 4 हिरवी मिरची, मोठ्या आकाराचे 2 टोमॅटो, 1 बटाटा. आता आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घेणार आहोत हे लसूण, हिरवी मिरची, जे पालक उकडवून थंड करून घेतला होता ते घालून घेणार आहोत. त्याचबरोबर कोथिंबीर घेतली आहे खूप सारी धुवून, ती पण यामध्ये घालून आपण वाटून घेणार आहोत याला बारीक. हे बघा, छान अशी आपण याची आता पेस्ट तयार करून घेतली आहे. इकडं आता गॅसवर ठेवली आहे कढईमध्ये घालून घेऊया तेल आपलं गरम झालंय कढईमध्ये. आता यामध्ये घालून घेऊया कांदा छान असा भाजून घ्यायचा आहे आपल्याला. कांदा थोडासा भाजून झाला. आता आपण यामध्ये घातलाय बटाटा. आता याला भाजू देऊया छानपैकी, आणि बटाटा पण आपला फ्राय होईल. तुमच्याकडे उकडलेला बटाटा असेल तर तुम्ही तेही घालू शकता. गॅस लो ठेवून यावर झाकण ठेवायचे. 5 मिनिटं असंच आपल्याला बटाटा आणि कांदा छान वाफळून घ्यायचा आहे. 5 मिनिटं झाले आहेत. आपलं छान अर्धा असा बटाटा शिजवून झाला आहे. हे बघा, बघू शकता. आता यामध्ये घालून घेऊया टोमॅटो पण छान मॅश होऊ द्यायचं आहे आपल्याला. आपण ठेवायचं याच्यावर. थोडंसं मीठ घालायचं आहे चवीपुरतं. टोमॅटोला पाणी सुटेल आणि शिजेल चांगला. छान असं 5 मिनिटं अजून आपण शिजवून घेणार आहोत. आता आपण चेक करूया. छानपैकी आपल्या भाज्या आणि बटाटे एकदम झाले आहेत शिजून. हे बघा, बघू शकता. आता यामध्ये घालून घेणार आहोत थोडीशी आहे काश्मीरी लाल मिर्च, हे आहे धना पावडर, आणि 2 चमचे आहे छोले मसाला, ते घालून घेऊया. त्याचबरोबर आपण सोडलेले चणे होते ते घालून घेऊया. झाकण ठेवून आपण परत वाफेवर शिजवून घेऊया 5 मिनिटं. हे बघा, आपले आता छान असे चणे शिजून झाले आहेत. बघू शकता, असं छान असं तेलही सोडलं आहे आपल्या चण्याने आणि मसाल्याने. तर आपण शिजवलेला पालक यामध्ये घालून घेणार आहोत, आणि जे आपण पाणी घेतलं होतं पालक उकळून ते पण आपण याला धुवून यामध्ये थोडा रस्सा करणार आहोत. 2 रस्सा करायचा आहे थोडासा. त्याला आता बिना झाकण झाकता छान असं आपल्याला उकळवून घ्यायचे, छान शिजवून घ्यायची भाजी. हे बघा, छान असा कमी मसाल्याचा चना मसाला आपला बनवून तयार आहे. तुम्हाला मी ताटामध्ये सर्व करून दाखवते. हे बघा, किती छान असं आपला चना मसाला बनवून तयार आहे. तुम्हाला ताटामध्ये सर्व करून दाखवते. हे अतिशय छान असा चना मसाला तुम्ही पण बनवू शकता. अतिशय सोपी पद्धत आहे. त्याचबरोबर आहे भात, भाकरी, चपाती, तुम्ही कशाबरोबरही खाऊ शकता. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. नमस्कार.